समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा कठोपनिषद प्रथमाध्याय चतुर्थवल्ली, अत्यंत असणारा महत्त्वाचा मंत्र आणि त्याचा असणारा मंत्राचा असणारा व्याख्यान. कालच्या किंवा मागच्या पाठामध्ये आपण सविस्तर पाहिलं की काय म्हणता मंत्र या ठिकाणी. परांजिखानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परांग पश्यति नांतरात्मन कश्चित धीर प्रत्येकात्मान ऐक्षत आवृत्त चक्षु रमृतत्वमिच्छन. की अशा प्रकारे ज्यावेळेस ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची रचना केली त्यावेळेस संपूर्ण मनुष्य शरीर कार्य करण्यासंघात स्वरूप त्यामध्ये असणाऱ्या या खानी म्हणजे इंद्रिय, कोणती पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्यामध्ये प्रामुख्याने असणारे पंच ज्ञानेंद्रिय ही काय आहे परांची म्हणजे ही सगळी जी आहेत सर्वच्या सर्व कुठं तस्मात् परांग पश्यति न अंतरात्मन. ही सगळी जी इंद्रिय आहे पंच ज्ञानेंद्रिय ही काय प्रामुख्याने सतत काय तर बहिर्मुखच आहे, बाहेरच पाहण्याचा ज्यांचा स्वभाव आहे अशी ही सगळी असणारी इंद्रिय. आणि म्हणून मनुष्य आपण म्हणतो परमार्थ मार्गावर येत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. भगवंताला एखादाच का जाणतो की हे जे आहे इंद्रियांवर असणारा विजय त्या ठिकाणी वायूमध्ये ज्याप्रमाणे फसलेली नाव तिला कंट्रोल करणं अत्यंत ज्याप्रमाणे दुष्कर आहे त्याप्रमाणेच या इंद्रियांवर ताबा मिळवणं अत्यंत दुष्कर आहे. कारण का स्वभावतः म्हणजे याचा आपण म्हणतो त्याचा तो स्वभावच आहे. त्याला कितीही सांगा तिथे जाऊ नको, त्याच्याशी मैत्री करू नको, त्याच्याशी अमुक करू नको, तरी तो काय कितीही सांगितलं तरी तिथेच जाणार. त्याच्याशी मैत्री करू नको, त्याचा काही उपयोग होणार नाही तरी त्याच्याशीच मैत्री करणार आणि मग काय खड्ड्यात जाऊन पडणार. अशा प्रकारे कितीही सांगितलं तरी काय त्याचा तो स्वभावच बनलाय. त्याप्रमाणे ही जी पंचज्ञानेंद्रिय आहे श्रोत्रम त्वक चक्षु रसना घ्राणम यांचा काय यांचा सुद्धा असणारा स्वभाव काय स्वतः बहिर्मुखच आहे. हे खायचंय, ते प्यायचंय, अमुक करायचंय, तमुक करायचंय. आणि म्हणून अशा प्रकारे ही सगळी कशी आहे परांग पश्यती. परांग म्हणजे बाहेर, बहिर्मुखच, बाहेरच पाहणे ज्यांचा स्वभाव आहे अशी काय नांतरात्मन आतमध्ये काय आहे जय जय सुसंवेद्य स्वरूप असणार ते आत्मतत्व काय आहे हे पाहण्याचं कधीच प्रयत्न करत नाही. आणि म्हणून मग काय कश्चित धीराहा म्हणजे एखादाच की ज्याने काय विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व आदी संपूर्ण गुण ज्याने प्राप्त केलेले आहेत, संपूर्ण सद्गुण, दैवी गुण संपत्ती ज्याने प्राप्त केलेली आहे असा असणारा साधक जिज्ञासू मुमुक्षू तोच काय करतोय तो कश्चित धीर हा एखादाच. कश्चित म्हणजे एखादाच म्हणून मनुष्याणाम सहस्रेषु सांगितलं. हजारो लोक परमेश्वर काय आहे, परमात्मा काय आहे, परमार्थ काय आहे यासाठी काय सगळे प्रयत्नशील राहतात. परंतु एखादाच कश्चिन माम वेत्ती तत्वतः त्यामधला एखादाच मला
तत्वतः म्हणजे कशा प्रकारे? निर्वैर सर्वभूतेषु यस्समामेति पांडव सांगितलं त्या ठिकाणी 10व्या अध्यायामध्ये पुन्हा की सर्व भूतमात्रांबद्दल ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैरभाव नाही, अहिंसा भाव निर्माण झालेला आहे. सर्व भूतहिते रताः वासुदेव सर्वम भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अशा न्यायाने सर्वत्र एक मात्र अनिश्चित असणारं चैतन्य आहे ते एकच चैतन्य पाहणं ज्याचा स्वभाव झालेला आहे असा कश्चित धीर हा काय करतोय मग तो? प्रत्यगात्मान ऐक्षत. तो प्रत्यगात्मा काय? मी कोण? ते आत्मतत्व काय? त्याचं स्वरूप काय? सत म्हणजे काय? चित म्हणजे काय? आनंद म्हणजे काय? हा त्याचा स्वभाव जर असेल तर सच्चिदानंद स्वरूपा हा आत्म्याचा स्वभाव सांगितला. तो कसा आहे? आत्मा कहा? त्या ठिकाणी पाहिला आपण पुढे तत्वबोधामध्ये आत्मा कहा सच्चिदानंद स्वरूप हे त्याचं स्वरूप सांगितलं. आणि असं असणारं सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व ते सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व पाहणं किंवा पाहण्यासाठी आवृत्त चक्षु काय वेळेला पाहिजे? आतमध्ये पाहायला पाहिजे. मी कोण आहे हे आतमध्ये पाहण्याचा एखादाच. आतमध्ये कोण पाहिल? ज्याच्या अंतःकरणामध्ये दैवी गुणसंपत्ती सात्विक गुणसंपत्ती ही निर्माण झालेली तो स्वभाव होता. मग त्याला प्रयत्न करावा लागणार नाही. मिथ्याचारस्य उच्यते गीता 3ऱ्या अध्यायात म्हणते की इंद्रियांमध्ये आहे इच्छा बलपूर्वक हे पाहिजे ते पाहिजे हे खायचंय, परंतु बला त्यांच्यावर जबरदस्ती एखादा बॉल असतो फुटबॉलचा मोठा बॉल तो पाण्यामध्ये आपण काय करतो? खाली तो जात नसतो. मग काय करतो? बलात् दाबून त्याला आतमध्ये प्रेस करण्याचा प्रयत्न करतो. पण जेवढा आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न करतो तेवढा काय? तेवढा वरती जोरात येण्याचा तो प्रयत्न करत असतो. तसंही इंद्रिय त्यांच्यावर तुम्ही जेवढं जास्त बलपूर्वक नाही हेच खायचं नाही मग तेच आठवत बसणार नाही, इथे जायचं नाही मग तिथेच गेलेलं सगळं चित्र आठवत बसणार. म्हणून बलात नाही. मग कसं? स्वाभाविक होण्याकरता काय केलं पाहिजे? पुन्हा दैवी गुणसंपत्ती अमानित्व अवलंबित्व अहिंसा ही जे दैवी गुणसंपत्ती आहे सत्वगुणसंपत्ती जी आहे ही अंतःकरणामध्ये जेव्हा निर्माण होईल मग त्याला सांगण्याची गरज नाही पडणार. आपल्या एकांते सुखमाप्स्यतां परतरच्छेतः समाधीयतां. काही नको, जनसंपर्क नको, काही नको, कुठं जायची इच्छा नाही, काही नाही आपलं निवांत. तुका म्हणे निवांत राही. त्या अनुषंगाने म्हणून महाराज सुद्धा काय निवांत त्या ठिकाणी परमेश्वराचं भजन पूजन निवांत चिंतन हे काही अंतःकरणाची वृत्ती एकदा सात्विक झाली दैवी गुणसंपत्ती एकदा निर्माण झालं की आपल्या तिथं काही करण्याची गरज नाही. आता बसा मग पद्मासन करा, हे आसन करा, ते आसन करा, प्राणायाम करा, हे करा, काही नाही. आपल्या आप उत्तमा सहजावस्था उत्तम. काही बलपूर्वक करायची गरजच नाही, सहज अवस्थेमध्येच. म्हणून मनी भावाला जाणं म्हणून कश्चित एखादाच काय करतो? प्रत्येगात्मान ऐक्षत. तो आत्मतत्व काय हे जाणण्याचा प्रयत्न करून काय आवृत्त चक्षु तो काय स्वतःमध्ये पाहण्याचा. कशासाठी? अमृतत्व इच्छन. खरं एकदा आवृत्त चक्षु झाला तो आनंद जो आहे जो आपण बाहेर शोधतो आहे त्याची मात्रा कुठे? ती बाहेर नाही, ती इथेच आहे. पण त्या ठिकाणी मैत्री आणि असणारा याज्ञवल्क्याचा संवाद तोच आहे. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति मैत्रेयी. का प्रिय? हे मला प्रिय, ते मला प्रिय, हे आवडतं, ते आवडतं, अमुक. पण का? त्याचं उत्तर तिथं दिलं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्या वस्तूपासून मला आनंद होतो.
या आत्म्याला या ठिकाणी असताना त्याला आनंद होतो, म्हणून ती वस्तू मला प्रिय. आणि म्हणून मग काय केलं, ज्याला आनंद होतो तेच प्राप्त करणं. आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्यो, मंतव्यो, निदिध्यासितव्यो मैत्रेयी सांगितलं. मग ज्याच्यासाठी ज्याची मात्रा त्या ठिकाणी आहे तोच आत्म किंवा तोच आत्मतत्व, तेच आत्मतत्व काय कर, प्राप्त कर. म्हणजे काय, त्या ठिकाणी आनंदाचे डोही, आनंद तरंग, जो आनंद आहे तो तुला त्या ठिकाणीच आज जो विषयांसाठी किंवा विषयांच्या अनुषंगाने प्राप्त करतो तो काय, निर्विषयक आनंद. आणि हेच साधकाला जीवनामध्ये प्राप्त करते, निर्विषयक आनंद. बसल्या जागी ठाईचं बसोनी करा एक चित्त. त्या ठिकाणी बसला त्याच ठिकाणी आळवी अनंत तो भगवंत जो आहे त्याचं त्याच ठिकाणी चिंतन करत तो जो आनंद आहे तो त्याने प्राप्त केला पाहिजे. आणि म्हणून ते अमृतत्व इच्छन, त्याने काय त्या अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे. अशा प्रकारे असणारा मंत्राचा अर्थ, आचार्यांचं असणारं भाष्य त्या ठिकाणी आपण राहिलो होतं, ते असणारं भाष्य या ठिकाणी आजच्या पाठामध्ये आरंभ करणार आहोत. आचार्य काय म्हणतात, परांचांती गच्छन्ति इति खानी तत उपलक्षितानि श्रोत्रादीनि इंद्रियाणि खानी दुच्यते तानि परांचैव शब्दादी विषय प्रकाशनाय प्रवर्तन्ते यस्मात्. काय म्हणतात आचार्य या ठिकाणी म्हणतात, या ठिकाणी सर्वभूतांच्या ठिकाणी असणारा जो आत्मा, सर्वभूतांच्या ठिकाणी जे आत्मतत्व आहे, सर्वांमध्ये अनुस्यूत एकच चैतन्य तो आत्मा काय, सर्वभूतांच्या ठिकाणी असलेला जो आत्मा तो अज्ञानी लोकांना प्रकाशित होत नाही. परंतु जे अज्ञानी आहेत त्या अज्ञानी लोकांना ते जे आत्मतत्व आहे, ते आत्मतत्व, ते अज्ञानी जे लोक आहेत त्या अज्ञानी लोकांना ते प्राप्त होऊ शकत नाही. कारण का, अज्ञानी लोक तिथं आत्मा नाही पाहत. रज्जूवर सर्पाची भ्रांती आहे, सर्पच पाहत आहेत. तसं अज्ञानी लोकांना का ते आत्मतत्व प्राप्त होत नाही, तर अज्ञानी लोक त्यावर, त्या आत्म्याचं असणाऱ्या अधिष्ठानावर जगत पाहत आहेत. आज इकडे जायचं, तिकडे जायचं, अमुक करायचं, तमुक करायचं, जगाची भ्रांती जी आहे, व्यावहारिक सत्य, व्यावहारिक सत्यामध्ये गुंतल्यामुळे त्यांना पारमार्थिक सत्य जे आहे, आत्माच रज्जूच सत्यम सर्प मिथ्या आहे, अज्ञानाने भ्रांती झाली. आणि म्हणून अशा प्रकारे अज्ञानी लोकांना प्रकाशित होत नाही. जे मग कोणाला प्रकाशित होतं, जे सूक्ष्मदर्शी लोक त्यांना आत्मज्ञान होते. जे सूक्ष्मदर्शी आहेत, अत्यंत सूक्ष्म पाहण्याचा ज्यांचा स्वभाव आहे, याच्या आत काय, याच्या आत काय, याच्या आत काय, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, अशा प्रकारे त्या कोशांचं असणारं विवरणतून चात करत करत अशा प्रकारचे सूक्ष्मदर्शी लोक आहेत, विवेक आहे, विज्ञान आहे, असे जे सूक्ष्मदर्शी लोक त्यांना आत्मज्ञान होते, असे तिसऱ्या वल्लीमध्ये सांगितले. म्हणजे मागच्या वल्लीमध्ये हेच सांगितले. कोण, जे अशा प्रकारे विवेक वैराग्यशील आहेत, सूक्ष्मदर्शी आहे, अशा लोकांनाच ते आत्मज्ञान प्राप्त होतं. तिसऱ्या वल्लीत सांगितले अनादि अविद्या हे सूक्ष्म बुद्धीला प्रतिबंधक दोष आहेत. मग का त्यांना होत नाही, अज्ञानी लोकांना का होत नाही ते आत्मज्ञान, तर त्यांना न होण्याचं मुख्य कारण अनादि आणि अविद्या. अनादि कालापासून असणारी ही अविद्या तिने काय केलं, ते आच्छादित करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे अनादि अविद्या हे सूक्ष्म बुद्धीला प्रतिबंधक दोष आहेत. हे जे आहे सूक्ष्म प्रतिबंधक दोष, बुद्धीमध्ये असणारे हे जे दोष आहे, या दोषांमुळे अनादि अनिर्वचनीय अविद्या स्वरूप हेच उत्तर आहे. त्यासाठी काय नाही, अनादि कालापासून स्वस्वरूपाचा असणारी जी आठवण आहे ती काय विसरून गेलाय. कशी विसरला, अनिर्वचनीय, माहिती नाही का विसरला, कशी विसरला. परंतु तो विसरल्यामुळेच काय झालं, त्या अज्ञानामुळेच सच्चिदानंद स्वरूप असताना सुद्धा स्वतःला मर्त्य, सुखी, दुःखी, जीव असं म्हणतोय. आणि म्हणते कशा, म्हणून अनादि अविद्या हे सूक्ष्म बुद्धीला प्रतिबंधक दोष आहे. या दोषामुळेच हे बुद्धीमध्ये असणारे दोष, आणि त्या दोषामुळे हे सगळं काय मागच्या पाठामध्ये सगळं झालं. यानंतर प्रस्तुत आगंतुक दोष कोणता तो सांगण्यासाठी हे सगळे काय सूक्ष्म विषय झाला.
परंतु आगंतुक दोष प्रस्तुत आता जो आहे अध्याय या ठिकाणी आता जी आरंभ झाली चतुर्थवल्ली, त्या चतुर्थवल्लीमध्ये काय सांगितलं, यानंतर प्रस्तुत आगंतुक दोष कोणता तो सांगण्यासाठी या चतुर्थवल्लीचा प्रारंभ केला आहे. प्रतिबंधक दोष कोणता हे समजले म्हणजे त्या दोषाचा प्रतिकार करण्यासाठी प्रयत्न करणे शक्य असते. एकदा कळलं कशामुळे होतंय, काय कारण मीमांसा आपण प्रत्येक गोष्टीची करत असतो, व्यवहारामध्ये सुद्धा काय कारण, आज त्याच्याबरोबर हा दिसतोय, अजून कधीच पाहिले नाही, पुन्हा सध्या दोघं एकत्र फिरतात, काय कारण आहे, म्हणजे काय कारण मीमांसा प्रत्येकाची करतो. मग इथे सुद्धा काय कारण आहे की सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्व असताना सुद्धा स्वतःला मर्त्य, सुखी, दुःखी असं समजतंय, काय कारण, आणि म्हणून अशा प्रकारे मग कोणता आगंतुक दोष आहे त्याच्यामध्ये निर्माण झाला की ज्याच्यामुळे तो स्वतःला अशा प्रकारे समजायला लागला. यानंतर प्रस्तुत आगंतुक दोष कोणता तो सांगण्यासाठी या चतुर्थवल्लीचा प्रारंभ, आणि म्हणून तो आगंतुक दोष म्हणजे बहिर्दोष कोणता आहे, कोणत्या दोषामुळे त्यांनी त्याला ते अज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे, कशामुळे तो त्या आत्मत्वापर्यंत पोहोचू शकत नाही ते दाखवण्याकरता या ठिकाणी याचा आरंभ केला. प्रतिबंधिक दोष कोणता आहे समजले म्हणजे त्या दोषाचा प्रतिकार करणे शक्य होते. एकदा कळलं हे सगळ्याचं मूलभूत कारण काय, म्हणून आपण काय करतो, काही जरी झालं तरी काय करतात पोलीस, काय करतात नुसते जे आहेत कोणी केलं त्याला नाही पकडत, त्यांना जरी पकडलं तर त्यांच्याद्वारे काय त्याचा सूत्रधार कोण, नक्की घडवून कोणी आणलं, त्याचे धागे दोरे तपसत जो सूत्रधाराला पकडण्याचा प्रयत्न. तसं याच्यामध्ये सुद्धा हे संपूर्ण जगत नाना विविधतेने नटलेलं हे सगळं आहे, त्याच्यामध्ये सगळी भोगसामग्री आहे, हे सगळं निर्माण करणारा सूत्रधार कोण, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा. आणि एकदा ते कळलं की याच्यामुळे हे अज्ञान, अविद्या, अनिर्वचनीय, अरे ह्याच्यामुळे या जगताची उत्पत्ती झाली, म्हणून तिथपर्यंत जाणं अत्यंत काय आहे, गरजेचं आहे. काय विषय आहे कळलं पाहिजे, आणि म्हणून त्याकरता म्हणून एकदा तो दोष कळला, रोग काय एकदा कळलं की मग त्याचं निदान करणं सोपं होतं. मग त्या प्रमाणात औषधं, तसा भवरोग आहे, हा एकदा कळला की मग याच्या मात्रा काय, दुग्धम गीतामृतम महत, गीता स्वरूप अमृत जे आहे हे ज्याच्यावर असणारं काय मात्रा, राम रसायन पीजिये सांगितलं. राम नावाचं जे रसायन आहे, राम 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 राम, हेच याच्यावरची असणारी ह्या भवरोगातून जर पार करायचं असेल तर एवढं एकच हेच रसायन आहे, बाकी काही नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने एकदा दोष कळला, काय दोष आहे की मग मनुष्य काय तो दोष काढण्याचा प्रयत्न करत राहतो. आणि म्हणून अशा प्रकारे दोषाचा प्रतिकार करण्याकरता प्रयत्न करणे शक्य होते. असा पूर्वीचा संबंध. स्वयंभू परांची, स्वयंभू म्हणजे ब्रह्मा, त्याने काय केलं, खाली परांची व्यतृणत म्हणजे सर्वतंत्र असा जो परमेश्वर, त्याने बाह्य विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होणारी, बाह्य विषय जे आहेत त्या बाह्य विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होणारी अशी श्रोत्रादी, श्रोत्रम, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राणम या असणारी पंचज्ञानेंद्रिय, ही श्रोत्रादी सर्व इंद्रिय निर्माण केली. इंद्रिये जर आत्माभिमुख असती तर ती मोक्षात साधन झाली असती. ही सगळी जे पंचज्ञानेंद्रिय आहेत, श्रोत्र, त्वक, चक्षु, रसना आणि घ्राण, ही असणारी पंचज्ञानेंद्रिय ही काय केली, ही सैर बहिर्मुख प्रवृत्तीची. श्रोत्र म्हणजे कान, त्यांनी ऐकलं पाहिजे, त्वचा स्पर्श, चक्षु पाहणे, रसना जीभ चव घेणे, घ्राणम म्हणजे वास घेणे नाक. ही जी पंचज्ञानेंद्रिय आहे ही काय, ही बहिर्मुखच स्वभावता बनवली. त्यामुळे आपल्याला सारखं वाटतं हे छान, याची चव चांगली आहे, छान सुगंध पाहिजे, छान खायला पाहिजे, ऐकायला सुंदर पाहिजे, बसायला छान वाटलं पाहिजे. स्वभावतः ती बहिर्मुखच आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने तिकडेच जाण्याचा ते प्रयत्न करतात. बाह्य विषयांच्या ठिकाणी प्रवृत्त होणारी श्रोत्राची सर्व इंद्रिय निर्माण केली.
इंद्रिय जर आत्माभिमुख असती तर ती मोक्षा साधन झाली असती. जर आत्माभिमुख म्हणजे ती अंतर्मुख असती तर मग काय झालं असतं, अंतर्मुख असती तर मग मोक्षाला कारणभूत झाली असती. परंतु ही जी इंद्रिय आहे ही काय स्वभावतः बहिर्मुखच असल्यामुळे ती काय करतात, मग त्या जीवात्म्याला सुद्धा त्यांच्याबरोबरच ओढून घेऊन जातात. 4 मित्र आले की याला कितीही जरी वाटलं की नाही आजचा वेळ आहे, आता परीक्षा जवळ आली, आता काही झालं तरी मी संध्याकाळी 5 ते 8 अभ्यासच करणार आहे, आणि काय करतो, घरी बसतो, सगळी पुस्तकं घेतो, छानपैकी अभ्यासाला सुरुवात होते, अर्धा 1 तास अभ्यास करतो छानपैकी. मग मित्र खाली येतात, उभे राहतात, चला इकडे जायचं तिकडे जायचंय, नाही मला अभ्यास करायचा. मग आणखी एकदा 2दा त्यांनी सांगितलं की काय स्वभावतः बहिर्मुख, चला आता गेलंच पाहिजे. म्हणजे अभ्यासाचं सगळं जे काढलंय ते सगळं दप्तर बंद करून इच्छा नसताना सुद्धा काय आता त्यांच्याबरोबर जाणंच आहे. तसं याप्रमाणे काय बहिर्मुखता, त्या ठिकाणी इंद्रियांची असणारी बहिर्मुखता, आणि त्या बहिर्मुखतेमुळे का हा जीवात्मा आहे ते भोग अनुषंगाने प्राप्त करण्याच्या इच्छेने बहिर्मुखच होत राहतोय. आणि म्हणून अशा प्रकारे अशी होणारी श्रोत्र आदी सर्व इंद्रिय निर्माण केली. इंद्रिय जर आत्माभिमुख असती तर ती मोक्षाला साधन झाली असती. जर खरोखरच इंद्रिय अंतर्मुख झाली असती तर तीच इंद्रिय काय मोक्षाला निश्चितपणे काय झाली, साधन झाले असते. परंतु बहिर्विषयांकडे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने ती अनर्थकारी झाली. हेच याचे आनंद आहे. याला म्हणून कारण का अंतर्मुख जर असती ना तर काही विषयच नव्हता. मग स्वभावतः त्याला काही करायची गरज लागली नसते. उत्तमा सहजा अवस्था या न्यायाने, सहज बसल्या जागी त्याचं जे चित्त जे आहे मन उन्मनी भावाला लागलं असतं, काही करायची बसल्या जागी झालं असतं. परंतु आता ही बहिर्मुख आहे, ही अंतर्मुख नाही, ही आत्महात नाही. पहा सगळे जे आपण आहोत ते सगळे काय बहिर्मुख आहे. एका ठिकाणी जर राहायचं, तासभर जरी थांबायचं तरी असं वाटतं की जणू काय आता आमचं जरी इथं कोणी आलं पुण्यातून किंवा बाहेरून इथे आश्रमात तरी त्यांना असं वाटतं की यांना करमतं कसं इथे काहीच नाही, काही दुकान नाही, काही नाही, फक्त काय वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे एवढंच आहे आमच्याकडे. सगळीकडे डोंगर आणि झाडी एवढंच, त्याच्या व्यतिरिक्त काय. मग यांना कसं करमतं, कारण काय इंद्रिय त्यांची बहिर्मुख. त्यांना वाटतं लाईट पाहिजे, संध्याकाळ पाहिजे, अमुक पाहिजे, ती दुकान पाहिजे, हे पाहिजे, भेळ खायचं आहे, पाणीपुरी खायची आहे, हे सगळं करायचं आहे, आणि इथे तर काहीच नाही. यांना कसं काय या आश्रमात करमतं, कारण का इंद्रियांची बहिर्मुखता असल्यामुळे स्वभावतः लोकांना हा प्रश्न पडतोच की इथं काही नसताना सुद्धा, काहीच नाही तरी सुद्धा हे कसे काय राहतात, हा प्रश्न पडतो. कोणाला इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे स्वभावतः हा प्रश्न पडतो. तेच या ठिकाणी सांगितलं, काय इंद्रियाची बहिर्मुखता असल्यामुळे ती काय बाहेरच जाण्याचा प्रयत्नशील राहतात, परंतु बहिर्विषयांकडे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि बहिर्विषयाकडे असणारी स्वाभाविक प्रवृत्ती असल्यामुळे ती अनर्थकारी झाली. हेच त्याचे हनन आहे. आणि त्यामुळेच ती काय करतात, हनन करतात स्वतःच. बहिर्मुख होऊन काय करतात, स्वतःच्याच आत्म्याची हानी करतात. कोणाची हानी करतात, दुसरं कोणाचं नाही, आपणच आपली हानी करतो. दरेद आत्मनात्मानम आत्मा नमव साधे आत्मैव आत्मनो बंधू आत्मैर रिपुरात्मना, हा सांगितलं. आपलाच आत्मा आपला बंधू आहे आणि आपणच आपले शत्रू आहे. आपण आपल्या उद्धारासाठी जर प्रयत्न केला तर आपला आत्मा आपला बंधू आहे, आणि आपण आपल्याला संसार सागरामध्ये बुडवण्याचा प्रयत्न केला तर आपण आपले शत्रू आहोत. मग काय करायचं आपण, हे आपण ठरवायचं. आणि म्हणून अशा प्रकारे स्वभावतः इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे काय करतायत, ती आत्म्याला बाहेरच घेऊन जाण्याचं काम करतायत. परंतु बहिर्विषयांकडे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने ती अनर्थकारी झाली. हेच त्यांचे हनन आहे. म्हणून ती इंद्रिये बाह्यचे शब्दादी विषय त्यांचे ज्ञान करून देतात. आणि म्हणजे अशा प्रकारे ती बहिर्मुख असल्यामुळे ती काय करता येते, ती त्यांचं ज्ञान करून देतात.
काय ऐकायचं आहे, काय पाहायचं आहे, कसा वास आहे, कसं खायचं आहे, कसे स्पर्श आहे, हे जे पंचज्ञानेंद्रिय आहे, हे पंचज्ञान ते जे विषय आहेत त्याचं ज्ञान करून देतात. म्हणून ते इंद्रिय शब्दाचे जे विषय आहे त्याचं ज्ञान करून देतात. परंतु अंतरात्मन पश्यती, ती जी आहेत ती आत पाहत नाही. अंतरात्मानं न पश्यते, प्रत्येकात्मस्वरूप जो आत्मा त्याचे ज्ञान करून देण्यास ती समर्थ होत नाही. ही जी इंद्रिय आहेत, इंद्रियाने प्रत्येकात्मा जो जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं ज्ञान करून देण्यास ती काय समर्थ होत नाही. कारण ती बहिर्मुख असल्यामुळे सातत्याने त्यांच्या डोक्यामध्ये विषय तोच, काय करायचंय, काय नाही करायचंय, कुठे जायचंय, कसं जायचंय, काय करायचंय. त्यामुळे शांत म्हणून मागच्या पाठामध्ये पण सांगितलं होतं की काही नाही, एक 10 मिनिटं जरी आपल्याला एका जागी शांत बसता आलं ना तरी भरपूर झालं. पण त्या 10 मिनिटामध्ये लक्षावधी विचार आपल्या मनामध्ये येत असतात. साधकाने काय पहिलं अंतर्मुख झालं पाहिजे. म्हणजे मग काय विषयामध्ये असणारी रस आहे तो रस काय केला पाहिजे, कमी 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 करत आणला पाहिजे. आणि म्हणजे या सगळ्यासाठी मग शास्त्राने सांगितलं आहार विहार. गीतेने सांगितलं युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख सांगितलं. हे सगळं युक्त प्रमाणात असेल तरच कधी इंद्रियांवर विजय मिळेल. सगळं युक्त पाहिजे. आमचं आता युक्त काहीच नाही, सगळं अयुक्तच चाललंय. आहार अयुक्त, विहार अयुक्त, झोप अयुक्त, स्वप्नावस्था अयुक्त, जागृत अवस्था अयुक्त, सगळं अयुक्त आहे. युक्त काहीच नाही आहे आमचं. आणि म्हणून या सगळ्याचा रिझल्ट काय आहे, या सगळ्याचा रिझल्ट आज जे शहरामध्ये गेल्यानंतर अनेक प्रकारचे दवाखाने, अनेक हॉस्पिटल्स, अनेक नानाविध केंद्र शरीराच्या अनुषंगाने निर्माण झालेली आहेत. त्याचं मुख्य मूलभूत काय सूत्र, तर मूलभूत सूत्र हेच भगवंतांनी जो नियम सांगितला, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. त्याप्रमाणे आम्ही वागत नाही. आम्ही सगळे जे आहेत सगळं आमचं आयुक्त झालेलं आहे. सगळं हे आयुक्त असल्यामुळे मग सगळे नानाविध आजार, रोग, बाकी काही नाही. हा विकार आला, तो विकार झाला, हा झाला, ते झाला, चला दवाखान्यात, चला इकडे, चला हॉस्पिटलला, जर काही नाही. हेच जर भगवंतांनी सांगितलं त्याप्रमाणे जर आपण पालन केलं, आहार विहार युक्त जे आहे, फिरणं चालणं बोलणं हे सगळं युक्त असेल तर म्हणून योगो भवति दुःखा, त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. म्हणून त्यामुळे काय ही म्हणून या ठिकाणी ही इंद्रिय स्वभावतः बहिर्मुख असल्यामुळे ती काय करतात, जीवात्म्याला बाहेरच घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्या इंद्रियांचा विषय स्वाभाविक प्रवाह असल्याने सामान्य मनुष्यास आत्मज्ञान होत नाही. परंतु प्रत्येकात्मस्वरूप जो आत्मा त्याचे ज्ञान करून देण्यास ही इंद्रिय समर्थ नाही. त्या इंद्रियांचा विषयाकडे त्या इंद्रियांचा विषयांकडे, जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा काय विषयांकडे काय स्वाभाविक प्रवाह असल्यामुळे ते स्वभावतः ते त्याच दिशेने जातात. स्वाभाविक विषय असल्यामुळे, प्रवाह असल्यामुळे सामान्य मनुष्यास आत्मज्ञान होत नाही. आणि जो सर्वसामान्य जे आहेत तर सर्वसामान्य अज्ञानी जे आहेत त्या अज्ञानी जनांना त्यामुळेच आत्मज्ञान प्राप्त होत नाही. परंतु काय, परंतु सहस्रावधी मनुष्यामध्ये, हजारोमध्ये, मनुष्याणाम सहस्रेषु, तेच सांगितलं. परंतु सहस्रावधी मनुष्यात एखादा ज्याचे अंतःकरण अत्यंत सुसंस्कृत झालेले आहे, की ज्याचं अंतःकरण अत्यंत सुसंस्कृत झालेलं आहे, म्हणजे त्याच्या अंतःकरणामध्ये दैवी गुणसंपत्ती, अमानित्व, अदंबित्व, अभयम, सत्व, संशुद्धी, 16व्या अध्यायात जे सांगितलं, 13व्या अध्यायात जे सांगितलं, 2ऱ्या अध्यायात जे सांगितलं, प्रजाती यथा कामान वगैरे सगळी जी दैवी गुणसंपत्ती त्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली आहे. असा सुसंस्कृत अंतःकरणाचा असणारा साधन
तो काय होतोय? सुसंस्कृत जा. परंतु सहस्रावधी मनुष्यात एखादा ज्याचे अंतःकरण अत्यंत संस्कृत झालेले आहे असा विवेकी धीर पुरुष, ज्याप्रमाणे नदी प्रवाहात असलेला मोठा मासा, ज्याप्रमाणे नदीच्या प्रवाहामध्ये प्रवाहाच्या अनुषंगाने सगळे मासे वाहत असतात, परंतु त्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशाने ज्याप्रमाणे नदी प्रवाहात असलेला मोठा मासा, एखादाच मोठा मासा काय करतो? त्या नदीचा प्रवाह तोडून त्या नदीच्या प्रवाहाच्या काय करतो? विरुद्ध दिशेने म्हणजे मूळ जे आहे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो. त्या नदीचा प्रवाह तोडून वर जातो. त्याप्रमाणे स्वाभाविक जो विषय प्रवाह त्याचा प्रतिरोध करून त्याचप्रमाणे या ठिकाणी काय सगळे जे आहेत सर्वसामान्य अज्ञानी जन ते काय? हे त्या विषयांच्या अनुषंगाने विषयरूप प्रवाहामध्ये हे सगळे वाहत आहेत. हे खायचंय, ते खायचंय, अमुक खायचं, तेमत जायचं, तिकडे जायचंय, असं करत त्या विषयरूपी प्रवाहामध्ये सगळे अज्ञानी जीव वाहत आहे. परंतु त्यामध्ये सुद्धा एखादाच काय सांगितलं? परंतु स्वाभाविक जो विषय प्रवाह त्याचा प्रतिरोध करून तो आत्माभिमुख अंतःकरण वृत्तीने प्रत्येक आत्मा पाहण्यास एखादाच त्यामधनं सुद्धा काय जो दैवी गुणसंपत्ती प्राप्त केलेला जिज्ञासू साधक त्या प्रवाहाच्या विरुद्धात पोहण्याचा प्रयत्न करतो. स्वाभाविक जो विषय जो प्रवाह आहे त्या विषय प्रवाहाचा प्रतिरोध करून त्या विरुद्ध प्रतिरोध करून तो आत्माभिमुख अंतःकरण वृत्तीने प्रत्येक आत्मा पाहण्यास म्हणजेच काय साक्षात्कार करून घेण्यास समर्थ होतो. अशा प्रकारे या सगळ्यामध्ये एखादाच की खरोखर ते आत्मतत्व काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करतो, समर्थ होतो. आत्मा शब्द हा रूढीने प्रत्येक आत्म्याच्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. ते आत्मा 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 जरी असतं, या सगळ्यामध्ये आत्मा हा शब्द काय तर प्रत्येक रूढीने तो प्रत्येक आत्मा आत्मा म्हणजे काय? प्रत्येक आत्माच्या ठिकाणी काय तो प्रसिद्ध आहे. रूढीने आत्मा शब्दाने सच्चिदानंद स्वरूप असणारा जो प्रत्येक आत्मा त्या प्रत्येक आत्माच्या स्वरूपानेच जिथे जिथे आत्मा शब्द आहे तोच ग्रहण करायचा. आत्मशब्दाने जीवात्मा जरी असला तरी त्याच्यामध्ये जीवस्वरूप असणारा त्या घटाशी ज्यावेळेस परिच्छिन्न होतो त्यावेळेसच तो जीवात्मा बनतो. म्हणता आहे कोण? परमात्माच आहे, आकाशच आहे. परंतु घटाच्या असणार आहे ते नाम रूप ते बॉन्डेज त्याच्यामध्ये आलं त्यावेळेस काय घटाकाश झालं. परंतु आहे काय? आकाशच आहे, तसा परमात्माच आहे. परंतु या कार्यकरण संघातामध्ये त्या नाम कार्यकरण संघाताच्या अनुषंगाने असणाऱ्या रामरूपामध्ये ज्यावेळी प्रविष्ट झाला, परिच्छिन्न झाला, त्यावेळेस तो जीवात्मा असा आपण त्याला संबोधतो. परंतु आहे काय? आत्मा हा शब्द रूढी प्रत्येक आत्मा स्वरूप सच्चिदानंद स्वरूपच आहे. स्वरूप आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध होतो. अतिथी आत्मा शब्द अशा निर्वचनाने त्याचा अर्थाचा बोध होतो. आणि म्हणजे अशा प्रकारे अततीति इति आत्मा हा आत्मा शब्दाचा या ठिकाणी त्यांनी अर्थ दिला. काय म्हणतात? आत्मा शब्दाची व्याख्या या ठिकाणी त्यांनी दिले. काय आत्मा म्हणजे काय? यच्च आपनोति यदा दत्ते यच्चात्तिति विषयान् इह यच्चास्ति सततं भावः तस्मात् आत्मेति कीर्त्यते. आत्मशब्दाची व्याख्या या ठिकाणी त्यांनी दिले. काय? यच्च आपनोति. आपनोति म्हणजे काय? तो जो कोणी आहे. आपनोति म्हणजे सर्वत्र. यच्च आपनोति म्हणजे जो व्याप्त, सर्वत्र व्याप्त आहे. तर संपूर्ण चराचरामध्ये अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्यं नारायण स्थितः. सर्वत्र व्याप्त ज्यांनी संपूर्ण सृष्टीमध्ये संपूर्ण अखिलांड कोटी ब्रह्मांड जे आहे त्याने काय केलं? व्याप्त करून सोडलेला आहे. यच्च आपनोति म्हणजे जो आत्मा सर्वत्र व्याप्त आहे. यदा दत्ते. आदत्ते म्हणजे ग्रहण करणे किंवा अनुभव करणे. म्हणजे काय? कर्मफलांना जो ग्रहण करणारा, जी काय आपण कर्म करतो त्या कर्मफलांना जो काय करतो? ग्रहण करणारा आणि त्या अनुषंगाने फल देणारा तोच आहे. यच्च आपनोति यदा दत्ते यच्च अत्ति विषयान् इह. अत्ति म्हणजे भोगणारा. अत्ति म्हणजे काय? तो भोगणारा. काय? सांसारिक सुखदुःखाचा भोगता. इथं भोगता कोण आहे? भोगता
तोच आहे. म्हणून अशा प्रकारे सांसारिक सुख दुःखांचा भोगता कोण आहे? हाच आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही. अन्य वस्तूच्याच अभावात तो एकच आहे. आणि यच्चास्य सदंभाव हाच नित्य निरंतर अविनाशी शाश्वत स्वरूपाचा हाच आहे, एकच आहे. असा हा कसा आहे? नित्य निरंतर अविनाशी शाश्वत. मग अशा प्रकारे या आत्म्याचं असणारं वास्तविक स्वरूप त्यांनीच सर्व व्याप्त केलेलं आहे. तोच भोगता, तोच करता, भोगता जे काय तोच आहे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य बाकी काही नाही. म्हणून तोच नित्य निरंतर शाश्वत आहे. बाकी तर बाकी सगळं जे काय आहे सगळं अशाश्वत आहे. हे राहणार नाही, हे जाणारच आहे. आपण कितीही पकडण्याचा प्रयत्न केला तर हे सगळं काय सगळंच्या सगळं जाणारच आहे. म्हणून त्याने तस्मात आत्मा इति कीर्त्यते. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्याचा असणारा अधिष्ठान कोण? तर ते आत्मतत्व. अशा प्रकारे त्या आत्म्याची असणारी व्याख्या या ठिकाणी त्यांनी केली. काय म्हणतात त्यानंतर? आत्म्याचे असे आत्मशब्दाचे 4 प्रकार निर्वचन केले. सोपाधिक निरुपाधिक स्वरूप मानून असा अर्थ होतो. व्यवहार अवस्थेमध्ये सुषुप्ती, स्वप्न व जागृत या दृष्टीने 3 प्रकारचे निर्वचन करून निरुपाधिक दृष्ट्या शेवटचे निर्वचन असा विभाग केलेला आहे. अशा स्वरूपाचे ज्ञान कोणास होते ते सांगितलेले आहे. आवृत्त चक्षु. अशा प्रकारचे आत्ता जे काही आत्म्याचं सांगितलं, व्याख्या केली, या व्याख्याच्या अनुषंगाने करता भोगता जो आहे तोच आहे. नित्य निरंतर शाश्वत चिरंतर सत्य तो आत्माच आहे. आणि अशा जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचं ज्ञान कोणाला होतं? तर आवृत्त चक्षु सांगितलं शेवटच्या पदामध्ये. जो आवृत्त चक्षु म्हणजे ज्याने सर्व बाह्य विषयांपासून सर्व इंद्रियांचा प्रवाह परत केलेला आहे. बाह्य विषयांपासून इंद्रियांचा जो बहिर्मुख जे आहेत ते बहिर्मुखता संपवून त्यांनी इंद्रियाला अंतर्मुख केलेला आहे. ज्याने सर्व बाह्य विषयांपासून सर्व इंद्रियांचा प्रवाह परतविला आहे असा जो सुसंस्कृत आत्मा पुरुष तोच आत्मसाक्षात्कारास समर्थ होतो. की अशा प्रकारे ज्याने आपल्या इंद्रियांवर कंट्रोल केलेला आहे. ही जी असणारी पंच ज्ञानेंद्रिय आहे या पंच ज्ञानेंद्रियांना ज्याने आपल्या अधीन करून घेतलेला आहे. ती जरी काही म्हणली इकडे जायचं तिकडे जायचं तरी नाही. मनोनिग्रह त्या ठिकाणी मनाचा निग्रह करून ठेवलेला आहे ज्याने आपल्या. म्हणजे काय? ते आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेले. आपण मनाच्या ताब्यात नाही ठेवलं. कारण मन चंचलच आहे. चंचलात्मकं मनः. मरकटाप्रमाणे इकडे जायचंय तिकडे जायचंय, हे करायचंय ते करायचंय. परंतु हा जो आहे याने काय केलंय? त्याला बहिर्मुख न ठेवता अंतर्मुख करून ठेवलेला आहे. असा जो साधक तोच साधक. आणि म्हणून तो आवृत्त चक्षु तोच आत्मसाक्षात्कारास समर्थ होतो. बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याची आसक्ती आहे अशा एकाही पुरुषास आत्मसाक्षात्कार होणे शक्य नाही. लक्षात अतिशय स्पष्ट सांग. ह्याच्यापेक्षा स्पष्टता नाही. काय? की बाह्य विषयांच्या ठिकाणी ज्याची आसक्ती आहे अशा एकाही पुरुषास आत्मसाक्षात्कार होणे शक्य नाही. की जे बहिर्मुख आहे असे जे आहे साधक त्या बहिर्मुख साधकांना कदापि ते आत्मज्ञान आहे ते आत्मज्ञान कदापि होऊ शकणार नाही. शक्य नाही. कारण या 2 गोष्टी अत्यंत विरुद्ध आहेत. कारण बहिर्मुखता आणि आत्मज्ञान या 2 गोष्टी काय अत्यंत विरुद्ध स्वभावाच्या आहेत. धीर पुरुष एवढ्या मोठ्या प्रयत्नाने इंद्रियांचा विषयांकडे जो स्वाभाविक प्रभाव आहे त्याचा निरोध करून कोणत्या विशेष प्रयोजनाकरता आत्मसाक्षात्काराकडे प्रवृत्त होतो. मग का आत्मसाक्षात्काराकडे का प्रवृत्त व्हायचं? का सकाळी आता हे सगळं उठायचं, सकाळी बाकी सगळी कामं सोडायची आणि पाठाला येऊन बसायचं का? त्याचं कारण सांगितलं. अमृतत्व इच्छन. कशासाठी? तर जन्म मरण संसार रूपी जो अनर्थ त्यापासून सुटून आत्मस्वरूप जो मोक्ष तो मिळवावा. हे सगळं करण्याचं परमप्रयोजन फलश्रुती. हे सगळं का करायचं? सगळं उठायचं,
हा पाठ जॉईन करायचा, सकाळी उठायचं, बसायचं, इतर अनेक सकाळी तर का फार हे काम करायचं, ते काम करायचं, असं करायचं, तसं करायचं आहे, हे सगळं असताना सुद्धा त्यातनं हे 45-40 मिनटं काढायचे आणि बसायचं. काय यातनं साध्य होणार आहे? तर यातनं हेच साध्य होणार आहे, अमृतत्व इच्छन जनन मरण संसारूपी जो अनर्थ त्यापासून सुटून आत्मस्वरूप जो मोक्ष तो मिळवावा ही ज्याची तीव्र इच्छा आहे, त्या इच्छेने धीर पुरुष असा प्रयत्न करतो. खरोखर पुनरपि जननम पुनरपि मरणम, जन्ममरण रूपे जो हा संसार आहे त्यापासून मुक्त होऊन ते परमेश्वराचं असणारं जे परमपद आहे, यद्गत्वा निवर्तन्ते तद्धाम परमम, भगवंताचं परमधाम जीवनामध्ये आपल्या प्राप्त व्हावं त्याकरिता हा या ठिकाणी साधक जे आहेत ते अशा प्रकारे अंतर्मुख होऊन ते अमृतत्व प्राप्त करण्याची इच्छा करीत असतात की ते अमृतत्व एकदा प्राप्त झालं की मग हा जन्म आणि मरणाचा जो फेरा आहे तो त्याला राहत नाही. अशा प्रकारे पहिल्या मंत्राचा अर्थ सांगून दुसरा असणारा मंत्र त्याचं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठाला पाहू. परांच कामान अनुयंती बालोह, त्याचं विशेष व्याख्यान आता उद्याच्या पाठाला पाहणार आहोत. ओम तत्सत.